नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. केंद्र सरकारने बदलला ग्रॅज्युटीचा नियम. कर्मचाऱ्यांना मिळणार आता जास्त फायदा. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. सरकारने कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता केंद्र सरकारने ग्रॅज्युटीच्या नियमामध्ये मोठा बदल केलेला आहे. या नियमामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा आणि जास्त लाभ मिळणार आहे. एकाच ठिकाणी नोकरीत 5 वर्षापेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात येते. हे पैसे कर्मचाऱ्याला नोकरी सोडताना किंवा निवृत्त होताना मिळतात. गेल्या काही वर्षात ग्रॅज्युटी संदर्भातले नियम सरकारने वेळोवेळी बदलले आहेत. आधी 10 लाख रुपयांची ग्रॅज्युटीची रक्कम करमुक्त होती. त्यानंतर ही मर्यादा 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता सरकारने ही मर्यादा 25 लाख रुपये केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त काळ एकाच ठिकाणी नोकरी करावी व त्याचा कंपनीला तसंच कर्मचाऱ्यांनाही लाभ व्हावा या दृष्टीने ग्रॅज्युटी देण्यात येते. कंपनीत किमान 5 वर्ष काम केले तर ही रक्कम कर्मचाऱ्याला मिळते. नोकरी सोडताना किंवा निवृत्त होताना कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी मिळते. एखाद्या कर्मचाऱ्यांचा अपघात किंवा काही दुर्घटनेत मृत्यू ओढावल्यास नॉमिनीला ही रक्कम देण्यात येते. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने DA आणि HRA बरोबरच आता ग्रॅज्युटीच्या नियमामध्येही काही बदल केले आहेत. ग्रॅज्युटीच्या करमुक्त रकमेच्या मर्यादेत सरकारने वाढ केली असून आता ही मर्यादा 25 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती. आधी ही मर्यादा 20 लाख रुपये होती. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयापर्यंतच्या ग्रॅज्युटीच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. कोणत्याही कंपनीत सलग 5 वर्ष नोकरी केली तर कंपनीकडून ग्रॅज्युटीची रक्कम कर्मचाऱ्याला देण्यात येते. मात्र ही 5 वर्षाची मर्यादा कमी करून 1 वर्षावर आणण्याच्या प्रस्तावावर आता विचार सुरू आहे आणि तसे झाल्यास खाजगी आणि सरकारी दोन्ही कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सरकार याबाबत आता लवकरच निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटीची किती रक्कम मिळू शकते हे त्याच्या शेवटच्या पगार आणि त्या कंपनीत किती वर्ष काम केलं हे त्यावर आता अवलंबून असते. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.